दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती आणि राहुरी विधानसभेच्या जागेवर 23 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे। या दोन्ही जागेवरील निवडणुका बिनविरोध करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीनेही बारामतीत उमेदवार देणार नसल्याची घोषणा केली। मात्र या दोन्ही जागांवरील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून चाचपणी केली जाते आहे। बारामतीसह राहुरीमध्ये उमेदवार देण्याची काँग्रेसची तयारी असल्याची चर्चा आहे। याच पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी हर्षवर्धन सपकाळांची भेट घेतली। त्यानंतर सपकाळांनी विधान भवनात काँग्रेस नेत्यांची बैठकही घेतली। बिनविरोध निवडणुकीबाबत भाष्यही करण्यात आलं। महाराष्ट्रामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाल्यानंतर अनौपचारिक निवडणुका होण्याची काही परंपरा अद्यापपर्यंत नाही। अपवादाने काही ठिकाणी अनौपचारिक जरूर झाल्या असतील, मात्र सर्वसाधारणपणे राजकीय पक्ष राजकीय भूमिका ही घेऊनच निवडणुका पोटनिवडणुका होत आलेल्या आहेत। त्यामुळे यावेळेस जरी पोटनिवडणुका जर झाल्या तर त्यामध्ये चुकीचं आणि वावगं काही नाही। दरम्यान बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत विजय वडेट्टीवारांचं काय म्हणणं आहे तेही बघूया। काल मी सुप्रियाताई सुळेंचं भाषण आपलं वक्तव्य ऐकलं। आम्ही सुनेत्रा वहिनींच्या विरुद्ध कसा उमेदवार देणार असं ते म्हणाले। मग पवार साहेबांच्या वेळेस त्यांना ते सुचलं नाही का दुसऱ्या पवारांना? त्यामुळे ह्यामध्ये त्यांची भूमिका ही आम्हाला महाविकास आघाडी म्हणून मान्य नाहीच असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि त्यामुळं सोमवारी आम्ही बैठक का होईल त्यावेळेस आम्ही काय बोलू, परंतु जर तिथे राष्ट्रवादी पक्ष लढण्यास तयार नसेल तर काँग्रेसला त्या ठिकाणी उमेदवार उतरवण्याबाबत विचार करावा लागेल। ती चर्चा आम्ही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।